UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं विधान। आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी महायुतीचा बैठकांचा सिलसिला, जागावाटपावरील चर्चांना वेग। महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागावाटपावर चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर 7 वाजता बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। 2 दिवसांनंतर जागावाटपावर महायुतीच्या बैठका। शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत बैठकांचं आयोजन। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील। आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार। गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलंय, संजय राऊतांची टीका। प्रगत महाराष्ट्रात भविष्यात महिलेला मुख्यमंत्री पद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांचा टोला। काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर महाविकास आघाडीत सध्या 11 मुख्यमंत्री फिरत असल्याचीही टीका। राहुल गांधींची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे। शिवसेनेच्या संजय गायकवाडांनंतर भाजपच्या अनिल बोंडेंची जीभ घसरली। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय। आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं। ह्या हल्ल्याचा कटाचाच भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर सिंह मारवाह यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरून वर्षा गायकवाडांची टीका। लोकांना कामाची किंमत नाही, याचा अनुभव लोकसभेवेळी आला। न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही। अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त। तिसऱ्या आघाडीत MIM पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडूंची भूमिका। तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार। पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत। आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। गिरगाव चौपाटीवर 25 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला भाविकांचा जनसागर। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक, 15 मंडळांची मिरवणूक अद्याप थांबलेली। आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन न करण्यावर ठाम। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत 26% मतदान। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।